युअर चॅनल विथ अनदर ब्युटिफुल डे. आज आपण जात आहोत एका शांत जागेवर आणि अजून एक तिथे जाऊन एक्सप्लोर करणार आहोत. चांगलं माझा मित्र आहे त्यामुळे थांबलोय. लगेच तुम्हाला तिथे घेऊन जातो. बरोबर गरडा सर्कलच्या समोरची गल्ली पकडून खंबाळपाड्याच्या दिशेने जायचं आहे. कल्याण साईडचा रोड आहे. कल्याणला जिथून जातात तोच रोड पकडायचा आणि पुढे जायचं आहे. त्याच्यानंतर आपण 90 फीट रोडला टर्न घेऊ. आता मी तुम्हाला दाखवतो कसं जायचं तिथे. ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नाही. माझा मित्र आहे पाठीमागे ओमकार, तो आपल्याला घेऊन जाईल तिथपर्यंत आणि तिथे जाऊन मी तुम्हाला एक्सप्लोर करून चांगलं दाखवू शकेल. चला जाऊया. गरडा सर्कलवरून पुढे आल्यानंतर एक 90 फीटचा रोड आहे. 90 फीट असं नाव दिलेलं आहे त्याला की 90 फीट तो ॲक्च्युली रोड तेवढाच मीटरमध्ये आहे. 90 फूटमध्ये आहे. आणि तिथे नवीनच ठाकुर्ली स्टेशन जे आता डेव्हलप होत आहे तिथे, त्या ठाकुर्ली स्टेशनपासून थोडं पुढे जायचं आहे आपल्याला. पण आपल्या डोंबिवलीमधून ते ठाकुर्ली स्टेशन जवळ पडतं. स्टेशन दूर आहे पण आपला जो रस्ता आहे तो एकदम जवळ आहे. आणि आता 90 फीटवर आल्यानंतर 90 फीट रोडला पूर्ण फॉलो करायचं आहे आणि एंडिंगला एकदम थांबायचं. आता मी डायरेक्ट तुम्हाला तिथे घेऊन जातो. तिथलं लोकेशन बघू आपण, म्हणजे तुम्ही पण तिथे येऊ शकता. जरा डोंबिवलीमधून बाहेर पडलं, थोडंसं रस्त्यावर फिरायला आल्यावर नंतर आपल्याला कळतं की बाहेरचं जग किती सुंदर आहे. आणि थोडंसं एक्सप्लोर करायला आपण पण शिकलं पाहिजे. बाहेर थोडं फिरायला. लॉकडाऊन आहे त्यामुळे घरी बसून कंटाळलो आपण सगळे. थोडं हवेच्या सानिध्यात येऊन मन आपलं रमवलं पाहिजे त्याच्यामध्ये. आणि रस्ता आपल्याला किती सुंदर दिसतो समोर बघा आपण. फीट रोड संपला. पत्री पूल साईडला आपण आल्यानंतर एक राईट टर्न येतो. तिथे आतमध्ये जायचं आहे. अजून 2 मित्र आहेत माझ्याबरोबर. एकटं येऊ नका कधी, हे सल्ला देईन मी तुम्हाला. एकटं येऊ नका कारण लोक कशी असतात, जागा कशी असते आपल्याला पहिला माहीत नसतं. मी पण पहिल्यांदा येतो आहे. तर एकटं नका येऊ. कुठला ग्रुप बरोबर असेल, समोर जवळ आपले जवळचे मित्र असतील त्यांना घेऊन या इथे. कारण रात्रीचं वगैरे येऊ नका. काही चुकीचं काम करायला येऊ नका. एक मजा घ्यायला, निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी आपण एन्जॉय करण्यासाठी येऊ शकतो. पण काही चुकीचं काम करण्याला येऊ नका. तरच मजा येईल तुम्हाला आणि तसंच आयुष्य जगायला अजून मजा येईल. आणि मला कमेंट करून पण सांगा. प्लेस आवडली तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा मला. आता पोचतो आहे. नवीनच रस्ता आहे माझ्यासाठी पण. पुढे जाऊन चांगलाच नजारा तुम्हाला दाखवेन याची आशा आहे. कारण चांगलं मला पण दिसतंय. तुम्ही पण बघू शकता. आता पोचल्यानंतर आमचा मित्र आलाय मागे आणि आता वरती जातोय. थोडे फोटो काढणार आहे. तुम्हाला एक चांगला व्ह्यू दाखवतो. जाईल का? उतर. तुझी आरामात जाणार.
पलीकडे बिल्डिंग दिसते. हा ती वेस्ट आहे. हा आणि तिकडे भिवंडी आणि आणि म्हणजे ट्रेनच्या इकडे म्हणजे हा इथला आहे पूर्ण. ट्रेन पण दिसते इथून. आणि दोन्ही भारी टेकडे आहेत. म्हणजे आधीची जी टेकडी एक्सप्लोर केलेली ती पण आणि ही टेकडी पण मस्त आहे. टेकडी आता याचं नाव काय? खंबालपाडा टेकडी. खंबालपाडा टेकडी. आणि ती आम्ही आधी बघितली ती दावडीची टेकडी. असं इथे गाव आहे, खंबालपाडा हे गाव आहे. आणि आधीची जी आपण टेकडी इथे आय बटनवर व्हिडिओ येत असेल तो दावडीच्या टेकडीवर डोंबिवलीच्या अजून एका गावात काढलेला. आणि हा एक गाव आहे खंबालपाडा. इथे आजूबाजूला माणसं नाही आहेत, काही नाही आहे. पूर्ण डोंबिवलीचा व्ह्यू दिसतोय आपल्याला. मास्क लावायची गरज नाही आहे. बस अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. आता आम्ही येताना मॅकडॉनल्ड लागलं, तिथे खूप गर्दी होती आम्ही बघितलं. तर आजकाल वडापावकडे पाय वळत नाही आहेत. बर्गर खायचं आहे सगळ्यांना. बर्गरमध्ये पैसे घालवायचे. एक बर्गर नाही म्हटलं तरी 40-50 रुपयाला येतो आणि वडापाव आपला 10 रुपयाला येतो. आधी 2 रुपयापासून वडापाव खाल्लेला, त्याच्यानंतर बर्गर खातोय आता कधीतरी एक मजा म्हणून. पण माणसं लोकल रोज लाईन लावतात मॅकडॉनल्डच्या समोर. तर ते थोडं कमी झालं पाहिजे. घरचं खायला पाहिजे आपलं. आपण हेल्दी राहायला पाहिजे, तरच आपण काहीतरी करू शकू आयुष्यामध्ये. कारण घरचं खाल, भाकरी खाल, रोज नाही म्हणत मी, कधीतरी एखाद दिवस आपण बाहेर गेलो खाल्लं हॉटेलमध्ये ठीक आहे. पण रोज काही माणसं घरी न खाता, घरच्या आईचं आजचं न खाता बाहेरचं खातात. लाईन लागतायत हॉटेलच्या बाहेर लॉकडाऊन असून सुद्धा. तर थोडं कमी झालं पाहिजे. मग आपण हेल्दी राहू आणि या लॉकडाऊनचा किंवा या पॅन्डेमिकचा आपण सामना करू शकू. हवा बघताय तुम्ही, माझे केस थोडे वरती जातात एवढी हवा आहे. आणि मस्त व्ह्यू आहे, तुम्हाला समोर दिसेल, दाखवेन मी तुम्हाला अजून एकदा. आणि पाणी दिसतं आपल्याला, ते खाडी दिसते आपल्याला. इथून सरळ जाते खाडी खाण्याला, खाण्याची खाडीला. आणि एकटे येऊ नका, परत एकदा सांगतोय. कारण आम्हीच खालून वरती येताना आम्हाला थोडासा त्रास झाला. इथे माणसांना विचारायला लागलं. आमच्या थोड्या ओळखी होत्या आणि 4-5 मित्र आहेत माझ्याबरोबर, त्यामुळे आम्ही आलो इथे. एकटा यायचा विचार पण करू नका, कारण मी पण एकटा यायला थोडासा घाबरलोच असतो इथे यायला. कारण कोण नसतं रस्त्यावर पण आणि इथे वरती पण कोण नाही आहे. त्यामुळे एकटं यायचा ट्राय करू नका. अख्खी डोंबिवली जर बघायची असेल आणि इथून अख्खी डोंबिवली आपल्याला जर बघायची असेल तर इथे यावं लागेल. आणि इथून पूर्ण डोंबिवलीचा व्ह्यू दिसतो आपल्याला. मित्रांनी आणि मस्त एन्जॉय केला आजचा दिवस. आजच्या संडेची राईड, थोडीशी राईड आणि आजचा हा निसर्गाचा दिवस एन्जॉय केला. तुम्ही पण इथे येऊ शकता. आम्हाला इथे येण्याचं कसं सुचलं आणि आम्ही कुठल्या बेसवर आलो इथे, कारण माझा एक मित्र आहे, त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सांग. नमस्कार, कुणाल चौधरी आमच्या शाळेतलाच मित्र आहे. त्याने आम्हाला सांगितलं होतं इथे एक असा स्पॉट आहे, निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेले आहोत आज. छान वाटतंय. फोटो पण छान काढलेत आम्ही फोटो काढले चांगले. आणि त्या माझ्या मित्राच्या इंस्टाग्राम स्टोरीवर आलेला एक व्हिडिओ तो बघून आम्ही इथे आलो, कारण त्याचा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला. आणि आम्ही पण इथे फोटोग्राफी करायला किंवा एक्सप्लोर करण्यासाठी आपल्या डोंबिवलीतल्या काय महत्त्वाच्या जागा आहेत की तिथे आपण येऊ शकतो आणि खूप निसर्गात राहू शकतो. अशा खूप जागा आहेत आपल्या डोंबिवलीमध्ये. आपण गेल्यानंतर खूप सिटीमध्ये प्रदूषण आणि खूप गाड्या आणि खूप आवाज वगैरे आहे, पण इथे आपल्याला असं जाणवत नाही की आपण डोंबिवलीत आहे, एका गावामध्ये आलोय, कुठेतरी लांब गेलोय असं वाटेल. एकदम 5 मिनिटाच्या अंतरावर स्टेशनापासून.
स्टेशनपासून, पण असं आपल्याला फील नाही होणार की आपण कुठे जवळच आहे डोंबिवलीच्या स्टेशनपासून जवळ आहे किंवा एक चालत आपण येऊ शकतो इतक्या जवळ आहे असं वाटणार नाही, आपल्याला फील होणार नाही. तर तुम्ही या इथे एक्सप्लोअर करा, एकटे येऊ नका, कोणाला घेऊन या, मित्रांबरोबर या, ग्रुपबरोबर या. आणि व्हिडिओ कसा वाटला, प्लेस कसं वाटलं, फोटोज कसे वाटले आमचे सगळ्यांचे सांगा मला कमेंट करून, कारण कमेंट करून मला एक उत्साह मिळतो, मला एक प्रेरणा मिळते की अजून चांगले व्हिडिओ बनवावेत. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब बटनला क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा, कारण नवीन जे व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकर पोचतील. तर आज इतकाच व्हिडिओ इथेच एंड करतो. उद्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत गुड डे, टेक केअर, बाय बाय.